can see the glacier all frozen, and together with me, 350 people sleeping hungry outdoors. Today, on the 6th of March, I will be sitting on fast until death. लडाखचा भारतीय संविधानाच्या 7व्या परिशिष्टामध्ये समावेश करण्यात यावा यासाठी लडाखवासियांनी दिल्ली चलो ही पदयात्रा सुरू केली आहे. एक अनोखं आंदोलन आहे. तसं पाहिलं तर हे मागच्या 4 वर्षापासून आंदोलन सुरू आहे लडाखमध्ये. विविध माध्यमातून विविध पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे. उपोषण सुद्धा सुरू आहे. दूसरा दिन का खात्मा है अनशन का. थर्ड डे, चौथा दिन शुरू हो रहा है. 5वां दिन है. 6वां, 7वें, 8वां, 9वें, 10, 11, 12, 13, 14वें, 21st day of climate fast. मात्र मेन स्ट्रीम मीडियाने याला म्हणावं तेवढं याकडे लक्ष दिलं नाही. राजकारणी तर यापासून म्हणजे खूप दूर. त्यांनी तर डोळे जातच केलेली या प्रश्नाकडे. म्हणजे हा प्रश्न आहे, हे आंदोलन आहे, काहीतरी सुरू आहे, त्याकडे कम्प्लिटली त्यांनी असं दुर्लक्ष केलेलं आहे. परंतु देशभरातून अनेकांनी या आंदोलनाला सपोर्ट दिलेला आहे. अनेकांनी लडाखमध्ये जाऊन या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि त्यांना 6 शेड्यूलचा दर्जा भेटला पाहिजे असं अनेकांनी तसा सपोर्ट दिलेला आहे. बरं, हे जे आंदोलन आहे तर हे आंदोलन 4 वर्ष झालं आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनाच्या प्रमुख 4 मागण्या आहेत. जसं एक 6 शेड्यूलची मागणी आहे, तर तशी दुसरी मागणी काय आहे तर ते म्हणजे लडाखसाठी लोकसेवा आयोगासह लवकर भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी अशी याच्या आंदोलनातली मागणी आहे. लेह आणि कारगिलसाठी म्हणजे स्वतंत्र लोकसभेच्या जागा, स्वतंत्र जागा हव्यात त्यांना. चौथं म्हणजे विधानमंडळासह केंद्रशासित प्रदेश हा आमचा लोकशाही अधिकार आहे आणि आमच्या इच्छेनुसार आणि आकांक्षेनुसार आमच्या भागाचा विकास आणि व्यवस्थापन आम्हाला करता आलं पाहिजे, ही एक यामध्ये मागणी आहे. तर या मागण्या घेऊन हे आंदोलक मागच्या 4 वर्षापासून आंदोलन करत आहेत. ऊन वारा पाऊस, लडाखमध्ये आपल्याला माहिती आहे की -डिग्रीमध्ये टेम्परेचर असतं. त्या परिस्थितीत सुद्धा हजारो लाखो लडाखवासी या आंदोलनात सामील झालेले आहेत आणि मागे मार्चमध्ये त्यांनी 21 दिवसाचं उपोषण सुद्धा सुरू केलं होतं आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन थोडं स्थगित करण्यात आलं होतं, कुठं तर माघार घेण्यात आली होती. आता परत एका नव्या ताकदीने आणखी यांनी कारगिलमधून म्हणजे लडाखमधून दिल्लीपर्यंत म्हणजे 1000 किलोमीटरचा प्रवास ते चालत येणार आहेत आणि तो 30 दिवस या प्रवासाला त्यांना लागणार आहेत आणि 2 ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंती दिवशी ते दिल्लीमध्ये राजघाट येथे पोहोचणार आहेत आणि ते परत ह्या 4 मागण्यांसाठी सरकारला प्रश्न विचारणार आहे की आमच्या मागण्यांचं काय, म्हणजे पुढं काय. तर सरकारने आता मध्यंतरी म्हणजे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी एक ट्विटरवरून ट्विट केलेलं. तर त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलेलं की आम्ही 5 जिल्ह्यांची लडाखसाठी निर्मिती करतोय. तर ते 5 जिल्हे कोणते आहेत? एक आहे झास्कर, द्रास, नुब्रा, शाम आणि चांगथांग. 5 जिल्ह्याची आम्ही निर्मिती लवकरच करणार आहोत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. मात्र त्यासोबत ते जिल्हे ॲडमिनिस्ट्रेटर थ्रू रन होतील की लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून रन होतील हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही आहे. त्यामुळं सोनम वांगचुक यांनी या निर्णयाचं स्वागत जरी केलं असलं तरी हा प्रश्न परत विचारलेला आहे की तुम्ही याच्याबद्दल आम्हाला क्लॅरिटी द्या की काय हे जिल्हे कसे असणार आहे, त्याचं स्वरूप कसं असणार आहे. तर ते आत्तापर्यंत दिलं गेलेलं नाही आहे आणि तो एक या आंदोलनाचा म्हणजे मुख्य मुद्दा एक आहे की त्याचं उत्तर यांना हवं आहे. आणि ही 6 शेड्यूल जे आहे तर ते काय आहे बरं, आपण 6 शेड्यूल म्हणतोय की यांना 6 शेड्यूलमध्ये समावेश पाहिजे. तर भारतीय संविधानामध्ये एकूण 12 शेड्यूल आहेत, त्यापैकीच एक 6वं शेड्यूल आहे आणि या 6व्या शेड्यूल मध्ये जी तरतूद करण्यात आलेली आहे तर जेव्हा सभेचं काम चालू होतं त्यावेळेस बारदोलाई नावाची एक समिती नेमण्यात आली होती आणि या समितीकडे हेच काम दिलं होतं की नॉर्थ ईस्ट एरियामध्ये जे ट्रायबल कम्युनिटी आहे, आदिवासी जमाती आहे, तर कम्युनिटीसाठी म्हणजे अशा काय तरतुदी करता येतील म्हणजे तेथील नागरिकांचे भारतीय संविधानासोबत शांततापूर्व संबंध प्रस्थापित होऊ शकतील. कारण आदिवासी आहेत, थोडी वेगळ्या पद्धतीचे त्यांच्या सगळ्या म्हणजे रीतिरिवाज, रहनसहन सगळं वेगळं आहे थोडं. तर त्यांना कशा पद्धतीनं आपल्यासोबत आपल्या मुख्य प्रवाहात त्यांना घेऊन येता येईल त्यासाठी काही तरतुदी आणि काही शिफारशी करण्यासाठी सांगितलं होतं. तर त्या शिफारशीच्या माध्यमातूनच हे 6 शेड्यूल पुढं तयार झालं. संविधानाचा 10वा पाठ तयार झाला. आर्टिकल 244च्या अनुषंगाने हे सगळं लागू म्हणजे आहे आजही तरतुदी. आणि ह्या 4 राज्यांना म्हणजे नॉर्थ ईस्टमधले जे 4 राज्य आहेत त्या 4 राज्यामध्ये 6 शेड्यूल सध्या लागू आहे.
तर तसंच हे लडाखला पण पाहिजे असं यांची मेन मागणी आहे. तर 4 राज्य म्हणजे कोणते असतील तर आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम. तर हे 4 राज्य आहेत जिथे की 6 शेड्यूल सध्या एक्झिस्ट करतात. आणि ह्याच्यामध्ये काय आहे की ते आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनाशी संबंधित तरतुदी आहेत. म्हणजे या 6 शेड्यूलमध्ये आदिवासी क्षेत्रांच्या म्हणजे प्रशासनाची स्वायत्त संस्था म्हणून म्हणजे तशी एक तरतूद करण्यात आलेली आहे. तर ह्या 6 शेड्यूलमुळे होतं काय तर जिल्हा स्तरावर जे ट्रायबल कम्युनिटी आहे तर त्याला काही कायदे करण्याचा अधिकार मिळतो, करण्याची मुभा मिळते. बाहेरचे लोक येऊन त्यांची जमीन, त्यांचे रिसोर्सेस एक्सप्लॉइट करणार नाहीत असं त्यांना काहीतरी संरक्षण करता येतं, तयार करता येतं. सोबतच आदिवासी लोकसंख्येच्या हक्कांचे आणि सांस्कृतिक वारशाचे रक्षण करता येते. आणि आदिवासी जमातीची एक वेगळी संस्कृती असते, ओळख असते, तर ती जपण्यासाठी त्यांच्यासाठी स्वशासन सुनिश्चित करता येतं. आणि बाह्य शोषणापासून आदिवासी भागाचे संरक्षण करून विकासाला चालना देण्याची मदत मिळू शकते. हे असं एकंदरीत 6वं शेड्यूल आहे. तर ते यांना मिळावं यांची अशी जेन्युइन मागणी आहे. बघूयात काय होते. फक्त इथे एक महत्त्वाची गोष्ट मला म्हणजे याचा एक उल्लेख करायचा आहे, ते म्हणजे भारतीय जनता पक्षाने निवडणुकांच्या पूर्वी असं त्यांच्या इलेक्शन मॅनिफेस्टोमध्ये म्हणजे निवडणूक जाहीरनाम्यामध्ये लेखी दिलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर, आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही लडाखला 6 शेड्यूलमध्ये घेऊन येऊत असं त्यांनी प्रॉमिस केलं होतं. परंतु निवडणुका झाल्या, निवडून आले आणि त्यानंतर ते सबशे ते विसरून गेले पूर्णतः. म्हणजे असं इंग्रजीत म्हटलं जातं की द प्रॉमिसेस आर मीड टू ब्रोकन. म्हणजे करायचं आणि परत नंतर मग ते मोडायचं, विसरून जायचं. तर ते या बाबतीमध्ये दिसून येत आहे. तर तोच मुद्दा सोनम वांगचुक यांनी अतिशय म्हणजे टोकदारपणे उचलून धरलेला आहे की तुम्ही प्रॉमिस केलात, आम्हाला सांगितलं की नाही कधी आम्ही तुम्हाला शिक्षण देऊत आणि परत तुम्ही त्याच्यावर काहीच बोलत नाही आहेत. जे डिस्कशन आहे काहीतरी त्याच्यातून जो मार्ग काढायचा आहे तर त्या लेवलला तुम्ही थोडाही त्याचा विचार करत नाही की हा मुद्दा सॉल्व्ह झाला पाहिजे. तर अशा पद्धतीने चर्चा होत आहे दोन्ही साईडनं, पण तो कम्प्लिटली एक डेडलॉक तयार होतो की त्यातून काही सोल्युशनच निघत नाही आहे. तर अशी परिस्थिती आज आहे आणि त्यामुळेच परत हे आंदोलन पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. आणि हे जे आंदोलन जेव्हा राजघाटवर पोहोचेल त्यावेळेस त्यांना ह्या प्रश्नाची उत्तरं पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. या आंदोलनामध्ये त्यांनी देशवासियांना जोडलं जाण्यासाठी आवाहन केलेलं आहे. अनेक जण जोडले पण जात आहेत दररोजचं हे पायी चालत आहेत. जसे जसे हे दिल्लीच्या जवळ येत आहेत म्हणजे दिल्ली जवळ करत आहेत तसे अनेक लोक या आंदोलनातून त्या आंदोलनाला समर्थन देत आहेत, सपोर्ट करत आहेत. तर बघूयात सरकारनं म्हणजे ज्या सरकारनं प्रॉमिस केलं ते सरकार सत्तेमध्ये आहेत. देऊत एकदा म्हणतं सरकार आणि त्यानंतर परत त्यावरती म्हणजे 5 जिल्हे तयार करतो वगैरे. मग त्या जिल्ह्यांचं सुद्धा ते ॲडमिनिस्ट्रेशन कसं चालणार, ॲडमिनिस्ट्रेटर रन करणार की लोकप्रतिनिधी ते तो जिल्हा रन करणार, ह्याच्याबद्दल पण क्लॅरिटी नाही आहे. तर या सगळ्या मागण्यांसाठी हे आंदोलन आज सुरू आहे. या आंदोलनाला शक्यतो हा विषय समजून घेऊन त्याला सपोर्ट करावा. आणि कुठंतरी जे लडाख जो हा भाग आहे इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह आहे. ट्रायबल्स, त्यांची संस्कृती, कल्चर, खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या वेगळ्या आहेत, त्या कुठंतरी संरक्षित राहतात असंच एक भारतीय म्हणून आपल्याला वाटतं. त्यामुळे आपण आपल्या लेवलला सपोर्ट करूयात या आंदोलनाला आणि बघूयात पुढं काय होतं. यांच्या आंदोलनाला यश मिळावं अशाच आपण अपेक्षा करूयात. आणि याच्यात काही जे आणखी अपडेट्स आले तर त्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ तयार करूयात. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.